किधर जाने का है? हम्पी जाने का हम्पी. कुठे जायचंय श्रीवा? आपण कुठे चाललोय? हे डमरू. सो फायनली आम्ही आता सीट्सवरती बसलोय. एवढी मगजमारी करून सगळे ॲडजस्ट झाले. इकडे कोण आहे? आमची रुनो आहे अधिकारी. 1 2 3 4 4.5 5 6 4.5 आणि अर्धा अजून 5. असे टोटल आम्ही 10 जण आहेत आणि आता आम्ही लोक निघालो हम्पीसाठी. फर्स्ट स्टॉप आमचा बदामी. कुरकुरे. अजून काय आहे मेन्यू? प्लेट दे का? प्लेट पिवळा फ्राईड राईस. पिवळा फ्राईड राईस. तू काय आणलंयस? बटाटा भाजी, कारला भाजी. तुला आणलंय धागा बांधलेला. पकडते पण काय? बटाटा भाजी आणि काय? चपात्या काळीनी करून आणले आणि हे लोकांनी बनवून आणले आपापले आयटम सगळे. फायनली आता आमची पब्लिक झोपायला गेली. आणि हा माझी कॉपी करतोय आणि आम्ही लोक पण आता झोपणार इकडे मस्तपैकी. कबीर बाजू मागे जरा. दिसतच नाही आम्हाला आणि हमारे बाबा हा पण व्हिडिओ शूटिंग करतो. पब्लिक सकाळचे 6:20 झालेत आणि आम्ही अजून सोलापूर क्रॉस केलं. बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. मस्त थंडी आहे. बऱ्यापैकी खांडटोपी वगैरे घालायला लागते. थंड वातावरण आहे मस्त छान. आमची पब्लिक सगळी झोपली अशी अजून. थोडेसे तिकडे जाऊन बसलेत लोक. फायनली आपण कर्नाटक मध्ये एंट्री केली आहे. इडली नाश्ता वडावाला पण यायला चालू झालाय. आम्ही नाश्ता करून झालाय. ती व्हिडिओ नाही काढली. आता परत कोणतरी कोण बाकी आहे? हे लोक बाकी आहेत नाश्ता करायचे. हे लोकांचे करायचे. ही काळी माहिती आहे ना अशा व्हिडिओ मोबाईल. त्या ट्रेनमध्ये मालिशवाले पण तुम्हाला भेटतील. हम्पीला जाता आता ते मालिश करून देतात 5 रुपयामध्ये. नंबर लावलेला आहे. ही 2 दिवस झाले आली आहे, झोपली आहे ती. तर सगळेजण इकडचं ब्रिजवरून व्ह्यूज बघतात आहेत. काय तारवलती कट्टी, पार्वती कट्टी असं या जागेचं नाव आहे. आणि हे आमचं श्रीवा मॅडम.
असं वाटायला लागलं की आम्ही आता लवकरच पोचणार आहे. लाल माती, लाल डोंगर, लाल दगड, सगळं लाल लाल. आता आपण पोचलोय आलमट्टी. हा चेतन आहे. रात्रभर ना मांजरीचा आवाज ऐकून ऐकून झोपला नव्हता. त्याला आता गाढ झोप लागली. एकदम खतरनाक झोपला. फायनली आम्ही बदामी स्टेशनला उतरलोय. हे आमचे सगळे लगेज व्यवस्थित मोजून वगैरे. श्रीवा पण उतरली, आमची हिरोईन. श्रीवा पण उतरली आहे. आता आपण एक्झिटला जाणार आहे बाहेर. ये सब चलता रहेगा. फायनली आम्हाला रिक्षा भेटली. रिक्षामध्ये फुल पॅकअप पॅक एकदम. हे पण छोटं पार्सल आहे. कुत्रा आहे खाली. जरा झाडांमुळे काय नीट व्ह्यू बघायला भेटत नाही, पण सही आहे. सो आम्ही आता या चालुक्य होमस्टेमध्ये स्टे केला आहे. इथे आमची रूम होती. इकडे एंट्रन्स असं आहे काय, एकदम मस्त आहे. मी एक रूम घेऊन मॅट्रेस घेतलेले, 2 एक्स्ट्रा मॅट्रेस. असे स्टेअर्स चालून थोडं वरती जायला लागते. 2 BHK वाला. फ्रंटला अशी मस्त ग्रीनरी. हा आपला रूमचा एंट्रन्स. इकडं पब्लिकने सगळं काढलाय आपला पसारा. इकडे हा एक रूम आहे. हे आमचे आतंकवादी लोक. हा एक रूम विथ फ्री चिपकली. नॉन AC रूम आहे. तर छोटंसं वॉश बेसिन वगैरे आहे. तर टॉयलेट्स आहेत. सध्या बिझी आहेत ते टॉयलेट्स. सर्वात भारी व्ह्यू जो आहे ना तो आपला वरती आहे. वरती जरासं चढावं लागतं. सरप्राईज मला हा वाला डायरेक्ट आपल्याला जे फिरायला आलं आहे त्याच्या जवळपासच आहे रूम. इथून बदामी केव्स ऑलमोस्ट 10 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. मधमाशांचा पोळा. चलो आता फ्रेश होऊन फटाफट निघायचं आहे फिरायला. आता खूप उशीर होईल. ऑलरेडी गाडी लेट होती, त्याच्यामुळे आमचा अजून 1 तास गेला. फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला भेटूया डायरेक्ट स्पॉट्सवरती. फायनली आमची तयारी झाली आणि आम्ही आता फिरायला निघालो आहे. 11 वाजता टायमिंग होता. किती आले? 2 वाजले. हां 2 वाजले तरी आम्ही इथंच आहे. नाही इथं फोटोशूट चालू आहे रिकामा. अजूनपर्यंत एकाहून स्पॉट्सवरती गेलेलो नाही आहेत. इथूनच याची मजा घेतात आहेत. याचीच मजा घेतात इथून बस, और कुछ नाही. आता फटाफट खाली उतरून आपण निघूया आणि
जाऊया पहिले बदामी केव्स किंवा फोर्ट, बदामी फोर्टला. चलो मिळते. हे आमच्या स्टेपासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती हे असल्यामुळे आम्ही चालत निघालो. फायनली आम्ही स्टार्टिंग पॉईंटला पोचलो आहे, बट बॅक साईडनी हे काहीतरी आहे. गेट लावून टाका. गेट लागा तू ना. मालगट्टी शिवालय. दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर 7व्या शतकातलं असून हे सूर्यदेवाला अर्पित केलेलं आहे. तसंच हे बदामी फोर्टपासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर असावं. मोठमोठ्या आडव्या तिडव्या खडकांवरती हे मंदिर ठेवल्याप्रमाणेच वाटतं. चालुक्य साम्राज्यामध्ये बांधलेले या प्रकारचे मंदिरं तुम्हाला बदामी व हम्पीमध्ये बरेच बघायला भेटतील. आणि आमचा एक फिल्डर इथं दमून बसला पण एवढ्या लवकर. 4 किलोची बॅग, 2 किलोचा मेकअप टोटल. आणि हा बघा आमचा जवान पोरीला घेऊन फिरतोय बिंदास. श्रीवा आमची झोपली आहे. चल साइड सब कुछ. चलिए जाइए. हा बघा चढायचे नॉर्मल स्टेप्स आहेत, एवढे काही हाईट नाही. बट नाही त्यांना जवळच ठेवूया ना. हां चालेल ना. मम्मा याला कोणतरी पकडा. हे घेऊन ये. सगळ्यांना सांग की नीट या. मी पण चढतोय एकटा. थोडंफार पायऱ्या चढल्यावरती आपण मंदिराजवळ पोचून जातो. आपल्याला बदामी हे एकदम सुंदर प्रकारे बघता येईल. वाव. समोर जे दिसत आहे त्याला अर्धमंडपम असं बोलतात. बघाल तर तुम्ही एकदम फाईन आहे अजूनपर्यंत. छान काम आहे, एकदम सुंदर. म्हणूनच हात पकडून चालायचं. द्वारपाल असावेत. या सुंदर कोरलेल्या मूर्त्या माहितीनुसार शिवाच्या गांधारासह उभ्या असलेल्या मूर्त्या आहेत. हे सगळं त्या टायमाची कलाकारी. खास करून लोक हेच बघायला येतात एवढ्या लांब. हा जो मंदिराचा उभा भाग आहे त्याला आयताकृती सभामंडप बोलतात. आणि पुढे जाऊन तो लहान होतो म्हणून त्याला क्लास व्ह्यू आहे इथून. आणि त्यापुढे शेवटी चौकोनी गर्भगृह आहे ज्यामध्ये शिवलिंग माहिती नाही. बट हा वाला जो डोंगर आहे सही एकदम. डोंगर काय दगड काय बोलतात त्याला माहिती आहे. ह्याच्यावरती काम पण भारी केलेलं आहे. वरती पण छान एकदम. चेतन हायपरलॅप्स काढतोय. सही आहे. हे आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांमध्ये जशी तटबंदी असते त्या प्रकारचं काहीतरी आहे. ते बघू शकता तुम्ही. हे खालतून ते निमुळतं आणि वरती मोठं आहे. हे मंदिर तर पूर्ण स्ट्रक्चर सगळ्या साईडनी. चे एंट्रन्स बघू आपण. अतिशय सुंदर तुम्हाला लहान मोठ्या मूर्त्यांचं इथं कोरीव काम बघायला भेटेल. आय थिंक हेच एंट्रन्स. बऱ्यापैकी थंड वाटतंय. असं काय नाही आहे. वटवाघूळ आहेत आतमध्ये. जे मी तुम्हाला
तुम्हाला सांगत होतो, हा आयताकृती मंडप आणि गर्भगृहातील शिवलिंग, त्याच्या आजूबाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. तसंच वरच्या ठिकाणी कोरीव काम तुम्ही बघू शकता, नक्षी, आणि छतावरती वटवाघळ होते आणि सूर्यदेवाचं असं काहीतरी इथं 7 घोड्यांसोबत याच्या सिलिंगवरती सांगत होते. कदाचित या ठिकाणी जास्त पर्यटकांची वर्दळ नसावी. अशा प्रकारे हा काही फर्स्ट आपला पॉईंट होता जो बघितला आपण. अजून तिथं वरती जायचं आहे, मागे बघू शकता तुम्ही. तिकडून मग आपण पुढे जाऊया, बघू काय काय अजून आपल्या पब्लिक सोबत. हे आपले पब्लिक एकमेकांच्या मागे गोल फिरत होते हे लोक. इथं फोटोशूट चालू आहे फुल खतरनाक. फोटो. चलो आता इथून निघूया, नेक्स्ट वरती जाऊन भेटूया. कदाचित ही बदामी मधली स्कूल आहे. हा स्कूलच आहे. भयंकर माकडे आहे तिथे, छोटी छोटी तर आहेत, मोठी पण आहेत. इथं एक माकड भेटलं. ही आपली एक हिरोईन इथून येते चालत, बाकीची पब्लिक मागे. बेंजो पार्टी. वे टू म्युझियम. या साईडला म्युझियम आहे, या साईडला केव्स आहे. कुठे जायचं? कुठे जायचं, म्युझियम की केव्स? म्युझियम. दोघी पहिलं म्युझियम जाऊ, मग केव्ह आहे. म्युझियम मध्ये पहिलं जाऊ ना. केव अजून जास्त होईल वर्ष. चला दुपारी मग केव्स मध्ये फिरू सावली. ए बाबा, पाणी तर घ्यावं लागेल. चलो पाण्याची बॉटल घेऊया. त्या माकडाने अन्वीचे मस्तपैकी ते नळ्यांचं पाकिट घेऊन गेला वरती. कशात पडला? माकडच माकडे निसती. त्या मोठ्या झाडाखाली इकडे बसले जातात लोक नारळ पाणी पीत. मागे उसाचा ज्यूस पिला आणि ही आहे अगस्त्य लेक. काय आहे? इकडे भूतनाथ टेम्पल आहे आणि त्या साईडला आहे बदामी केव्स. तर आपल्याला तिकडे जायचंय फिरायला. चलो चलते आगे. अरे मम्मा, सरळ सरळ खाली. सरळ खरं सरळ सरळ खाली जाऊ. चले. ठिकाणी तिकडच्या माकडांसोबत आमच्या माकडांची नळ्यांवरून झडप झाली. त्याच्यामध्ये कोणाला गंभीररित्या जखम झाली नाही. हीच बोलली हर्षदा. हे आहे भूतनाथ टेम्पल. खरंच इंजेक्शन घ्यायला लागेल. नाही रे बाबा, ते माकड चांगलं वाटत होतं. खराब असेल तर घ्यावं लागतं. हावरं होतं माकड. हे हावरट ह्यांच्यापेक्षा हे आई आणि ही. हे आहे भूतनाथ टेम्पल. याचं मुख्य आकर्षण म्हणजे हे अगस्त्य तलावाच्या एकदम काठावर आहे. लाल तांबूस रंगाचं हे मंदिर आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंडला असणारा सेम मोठमोठे पठार. हे एका फ्रेममध्ये बघताना एवढं सुंदर दिसतं ना.
भगवान बाबा ये ना. मराठी येते हिंदीमध्ये विचारतोय. तुम्ही पण मराठीत. हा चांगलं देवीची मूर्ती आहे. अच्छा अच्छा. बॅटरीचं लावून फोटो काढा मला त्या वहिनी. कोणी फ्लॅश मारली? मी मारली. भूतनाथ हे मंदिर भगवान शिवाला अर्पित आहे. इथे असलेल्या वास्तूंचे बांधकाम हे 5व्या शतकातले असून हे चालुक्य यांच्या राजवटीतले आहे आणि याला द्राविड शैली असं म्हणूनही ओळखलं जातं. हे बघा किती बारीक नक्षीकाम केलेलं आहे. ह्याच्यात माझ्या फोनमध्ये एक हात तुटलेला आहे. असं नाही दिसत आहे, मोबाईल मध्ये दिसतंय. मग काय हे बघ इथं गणपतीचं आहे कोरलेलं. गणपतीची मूर्ती आहे बघ इथे. प्रदक्षिणा घालायच्या आहेत. इथे ही कोणती मूर्ती आहे? लक्ष्मीची कोणती आहे माहिती आहे ना, सांगता येत नाही. पण हे दालन आहे त्या टाइमचं. हे बाबा ही कोणाची मूर्ती आहे? हे कार्तिकीय किंवा असं काहीतरी असेल नक्की. मित्रांनो सर्वात अमेझिंग गोष्ट म्हणजे काय आहे की हे सगळं बांधकाम हे 5व्या शतकातलं असून हे अजून पण आपल्याला बघायला भेटतं इकडे. हे विचार करूनच खूप भारी वाटतं की एवढे जुने वास्तू अजूनपर्यंत चांगल्या स्थितीत ठेवलेले आहेत आणि हे पुढे जाऊन अजून काही लोकांना बघता येतील आणि अनुभवता येतील की त्या काळातलं हे बांधकाम हे कसं शक्य होतं त्यांना करणं. हे जे मंदिर बघितलं ते सांगता येत नाही कोणत्या देवाचं असेल, बट छान होतं आतून. तुम्ही बघितलं वरती पण थोडंफार आहे काहीतरी. तुम्हाला माहिती आहे हे मंदिर तलावाच्या एकदम काठावर पण असून या ठिकाणी किती पाणी भरलं तरी हे मंदिर बुडत नाही. यामागे काही चमत्कार नाही आहे. ॲक्च्युली त्या साईडनी हे पाणी बाहेर पडतं केव्सच्या ठिकाणाहून. त्यामुळे या ठिकाणी किती भरलं पाणी तरी ते एका साईडनी बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. बरेच ठिकाणी असे रिकाम्या जागा होत्या. या ठिकाणी मूर्ती नव्हती. कदाचित ते खंडित असल्यामुळे त्यातून काढले गेलेले असतील. प्रत्येक ठिकाणी काहीतरी नंबर देऊन ठेवलेत खालच्या साईडला. या ठिकाणी एक आहे मूर्ती. हे वरती सुंदर नक्षीकाम. सुंदर असं छान अतिशय सुंदर एकदम. बहुतेक ठिकाणी तुम्हाला वटवाघुळांचा आवाज आहे. इथे कोरलेलं काम आहे. हे कदाचित शिवलिंगाची पूजा करताना कदाचित हे दाखवलं असेल. आपण काही अंदाजा नाही लावू शकत. या ठिकाणी पण आतमध्ये एक आहे काहीतरी. हां दाखवलं नाही. हे इथून आतमध्ये इथून सुंदर एकदम सुंदर व्ह्यू आहे. पाण्याची चमक आहे. अक्षरशः सही दिसते. खंडित नंदी म्हणून या ठिकाणी बोलतात पूजा नाही केली जात. बहुतेक शंकराचेच मंदिर आहे आतमध्ये. वाव गाईज, तुम्ही बहुतेक लोकांना जो अनुभव येतो की आपण वेगळ्याच डायमेन्शनमध्ये आलं आहे टाईम ट्रॅव्हल्सच्या, ते ह्याच्यासाठीच बोलतात की त्या काळात ह्या प्रकारचं बांधकाम आणि एवढं नक्षीदार एवढं डोकं लावून पॅटर्न्स वगैरे बनवलेले जातात. खतरनाक काम केलेले आहे. ह्या कामांच्या नक्षी बघा कशा कोरून बनवल्यात एकदम सटीक. त्या टायमाला तर अजून किती सुंदर दिसत असेल ते. आपण इथून बाहेर निघूया. अरे बापरे, हाईट बरीच कमी आहे प्रत्येक मंदिराची. ठिकाणाहून आतमध्ये गेलं तर इथं पण एक नंदी, तो चांगल्या पद्धतीत जरा आहे व्यवस्थित. हे आहे मेन भूतनाथ टेम्पल.
तुम्हाला नाही वाटत या मंदिराचं बनावट जसं काही सगळं काही रचलंय, कुठेही असं जोडकाम नाही दिसत आहे. जसं आपल्या घरांमध्ये जसं प्लास्टर वगैरे होतं, सिमेंटचा वापर होतो, तसं या मंदिरांमध्ये फक्त आणि फक्त असं वाटतं की खांबं रचलीत ही, त्याच्यावरती छप्पर ठेवलंय, सगळं असं रचलंय एकमेकांवरती ठेवून दिलंय बस. अंतर्भागात प्रवेश करताना आपल्याला सुरुवातीस दंडवत घालून पाया पडतानाची एक आकृती दिसते. हे जे आहे याला शैव द्वारपाल असं म्हणतात. आणि हे आपण आतमध्ये एंटर केलं. बहुतेक ठिकाणी नक्षीकाम. आणि हे वटवाघूळ लाईनीत सगळे वरती बसलेत. ते थोडे हाईटला जास्त म्हणून आपण घुसायची हिंमत करू शकतो. द्वारपाल. खालती बघून इथं खूप अंधार आहे. आतमध्ये वटवाघूळ पण भरपूर आहेत. एक नंदीचा पण आपल्या पिंडाचा. या समोरच्या पठारावरती जे मंदिर आहे त्याला विष्णुगुडी असे म्हणतात. हे काही खंडित अवस्थेत असलेले, हे थोडा डिफरंट आहे. या ठिकाणी कोरून सगळं बनवलेलं आहे. हे सगळं कोरलेलंच होतं. हे बघा वरती काहीसा असा व्ह्यू आहे. तर दिसायला अतिशय सुंदर. आणि काय असेल माहिती नाही पण ते वेगळंच वाटतंय. मस्त सुंदर व्हाईट कलरचा असा एक एखादा फॉरेन कंट्रीमधला व्ह्यू असल्यासारखं वाटतं. अमेझिंग आहे ते सगळे, छान वाटतं ते. ही छोटूशी आपल्यासोबत फिरते, तिचं नाव अन्वी आहे. बाकीचे इथं आराम करतात आहेत, डायरेक्ट तडीपार झोपलेत. या ठिकाणी हा दगड बघू शकता आपण, जो बॅक साईडने बघत होतो, सॉरी फ्रंट साईडने बघत होतो. आता आपण बॅक साईडला आलो फिरून. आणि